खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे। काल रात्रीच खासगी विमानाने पुण्यावरून दिल्लीला गेल्याची माहिती आहे। ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। पुण्यातील बाणेरमधील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय। खासदारांना दिल्लीला नेण्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावावर पुणे विमानतळावर 2 खासगी विमानं सज्ज ठेवली गेली होती अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। माजी मंत्री तानाजी सावंत आणि जयराजे निंबाळकर हे सुद्धा ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत दिल्लीला रवाना झालेले आहेत। आणि प्रताप सरनाईकांवर ओमराजे निंबाळकरांची जबाबदारी होती। सरनाईकांच्या मध्यस्थीनेच निंबाळकर दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत। पद्मेश, गेल्या 24 तासांपासून ओमराजे निंबाळकरांचा फोन नॉट रिचेबल लागतोय, दिल्लीला गेल्याचं कळतंय, काय ताजे अपडेट्स आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर स्वतः धाराशिवचे पालकमंत्री यांच्यावरती ओमराजे यांची जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यांच्याच मध्यस्थीने स्वतः ओमराजे निंबाळकर जे धाराशिवचे खासदार आहेत हे दिल्लीला गेल्याची माहिती आपल्याला खात्री लायक सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आपण पाहिलं तर काल स्वतः ओमराजे हे मुंबईत आले होते। मुंबईमध्ये त्यांचं जे कोर्टाची केस होती त्या संदर्भात ते तिथे उभे राहिले आणि त्यानंतर पुन्हा आपण जर पाहिलं तर स्वतः प्रताप सरनाईक यांच्याशी त्यांचा सातत्याने संपर्क झाला। मग त्यानंतर चार्टर्ड प्लेनने थेट दिल्लीला गेलेत आणि या संदर्भात संपूर्ण जे नियोजन आहे ते स्वतः प्रताप सरनाईक करत होते। प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती शिंदेकडनं ती जबाबदारी देण्यात आली होती। प्रत्येक खासदाराला कसं आणायचं या संदर्भात प्रत्येक काही मंत्र्यांना देखील जबाबदारी दिली असल्याची आपल्याला माहिती आपल्याला खात्याच्या सूत्रांकडनं मिळते। त्यामुळे आपण जर पाहिलं तर स्वतः अनेक महिन्यांपासून स्वतः प्रताप सरनाईक हे ओमराजे यांच्याही संपर्कात होते आणि त्यांनी हे मध्यस्थी करून ओमराजे यांना दिल्लीला पाठवलंय अशी देखील माहिती आपल्याला मिळालेली आहे। अगदी सगळ्या ताज्या बातम्यांचे अपडेट्स घेऊ धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पद्मेश।